या ठिकाणी शासनाच्या वतीने जो कार्यक्रम होता त्याच्यासाठी नेमका आपण जिल्हा युवा क्रीडा अधिकारी म्हणून धाराशिव जिल्ह्यातील जनतेला काय आवाहन करा? गुड आफ्टरनून एव्हरीवन. राष्ट्रीय क्रीडा दिवस हा आपला 27 ऑगस्ट 2026 यावेळेला आपल्याला साजरा केला जात आहे. माय भारत आणि NSS यांच्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस 2026 खेलो इंडिया संवाद हा आपण साजरा केला जात आहे. खेळ की बात PM की साथ म्हणजे या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे, माननीय प्रधानमंत्री हे राष्ट्रीय क्रीडा दिवस जो आपला मेजर ध्यानचंद हे दिग्गज हॉकी खेळाडू होते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा केला जातो. क्रीडा, तंदुरुस्ती आणि उत्कृष्टतेच्या संस्कृतीप्रती राष्ट्राची कटिबद्धता व्यक्त करणं हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम देशातील प्रत्येक जिल्ह्यामधील 2 महाविद्यालयांमध्ये आपण आयोजित करण्यात येईल. एकाच दिवशी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील तरुण यामध्ये सहभागी होणार आहेत. धाराशिवमध्ये आपण बामू विद्यापीठाचे जे उपकेंद्र आहे तिथे आपण कार्यक्रम साजरा केला जात आहे. तिथे जो 2 वे इंटरॅक्शन हा कार्यक्रम असणार आहे, जिथं जे तरुण आहेत ते प्रधानमंत्री यांच्याबरोबर संवाद सुद्धा साधू शकतील आणि ऐकू शकतील. दुसरा कार्यक्रम आहे आपण RP कॉलेजमध्ये आपण साजरा करणार आहोत. याच्यामध्ये हा कार्यक्रम 1 वे इंटरॅक्शन असणार आहे. तिथे जे तरुण आहेत ते पंतप्रधानांचे जे विचार आहेत ते ऐकू शकतील. या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती माननीय पंतप्रधान यांच्या व्हर्च्युअल भाषणाने होतील. माननीय पंतप्रधान हे दिल्लीमधून सर्व आपले जे ठिकाण आहेत त्यांना एकाच वेळेला प्रसारित केले जाईल. याची जी सुरुवात आहे ती पंतप्रधानांच्या भाषणाने झाल्यानंतर माननीय मंत्री खेळ व युवा कार्यक्रम मंत्री श्री मनसुख मंडाविया हे संबोधित करतील. याच्यानंतर स्थानिक खेळाडूंसोबत चर्चा ही युवकांबरोबर होईल आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये वैष्णवी फाळके हे जी हॉकी प्लेयर आहे ह्याला आपण इन्व्हाइट केलेले आहे आणि आपले जे माननीय खासदार आहेत धाराशिवचे जे ओमराजे निंबाळकर यांना सुद्धा आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेले आहे. याच्यानंतर या कार्यक्रमाचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन उद्देश हे आहे की एक तरुणांना राष्ट्रीय क्रीडा दिवस याच्या निमित्त प्रेरणा देणे आणि विकसित भारत 2047च्या या संकल्पनेत 2036ला जे आपले ऑलिम्पिक आहे याच्या निमित्त या क्रीडा चळवळीला बळ देणं हा आपला हेतू आहे. हा कार्यक्रम हा ठीक 10 वाजता सर्व ठिकाणी चालू होईल आणि माननीय पंतप्रधान यांचे आगमन व्हर्च्युअली हे 11 वाजता होईल. याच्यानंतर आपले क्रीडा मंत्री आणि युवा आणि खेळ व्यवहार मंत्री डॉक्टर मनसुख मंडाविया यांचे भाषण त्याच्यानंतर होईल. याच्यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिवस याच्यावर एक लघुपट दाखवला जाईल की जेणेकरून मुलांना प्रेरणा मिळेल आणि त्याच्यानंतर की समारोपाचं भाषण हे माननीय पंतप्रधान यांचं होईल. त्याच्यानंतर आपण की प्रमुख पाहुणे यांचा सत्कार हा होईल आणि त्याच्यानंतर युवा संवाद हे सत्र सुरू होईल की याच्यामध्ये गेल्या 10 वर्षातील क्रीडा पायाभूत सुविधा आणि आगामी ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल खेळांची तयारी याच्यावर आपण युवकांची संवाद याच्यासाठी आपण 20 मिनिटाचा वेळ हा राखून ठेवलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर युवक हे संवाद साधू शकतील, जसे की देशातील क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे, याच्यामध्ये की जिल्हा आणि तालुका स्तरांवर की खेळा व क्रीडा सुविधांची उपलब्धता, स्टेडियमची उपलब्धता, क्रीडांगणांची उपलब्धता, त्यांची सुलभता, त्यांची देखभाल, त्याच्यानंतर क्रीडा अकॅडमी, शाळा व महाविद्यालय हे कशा प्रकारे याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतात, खेळाडूंसाठी कोचिंग, क्रीडा विज्ञान, पोषण, न्यूट्रिशन, जसं क्रीडा साहित्य याच्यावर आपण कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करू शकतो याचे विद्यार्थ्यांबरोबर एक फीडबॅक घेतला जाईल. त्याच्यानंतर मुली, ग्रामीण व दुर्गम भागातील जे खेळाडू आहेत यांचा आपण कसा सहभाग वाढवू शकतो याच्यावर आपण एक सत्र ठेवलेलं आहे.
त्याच्यानंतर ते दुसरं सत्र आहे की ते ऑलिम्पिकसाठी, की 2036 नंतर आपण ऑलिम्पिकमध्ये खेळाडू कसे प्रकारे घडवू शकतो, की जिल्हा स्तरापासूनच खेळाडूंची जी निवड केली जाईल, मग ते राज्य स्तरावर, मग देश स्तरावर, मग आंतरराष्ट्रीय स्तरावर ते कशा प्रकारे प्रगती करू शकतात याच्यावर आपण काम करता येईल. याच्यानंतर खेळा व्यतिरिक्त अजूनही संधी असतात, जसं फिजिओथेरपी असते, स्पोर्ट मॅनेजमेंट असतं, स्पोर्ट मेडिसिन असतं, स्पोर्ट मीडिया असतं. याच्यामध्ये पण खेळाडू कसे करिअर करू शकतील याच्यावर एक चर्चासत्र आपण एक ऑर्गनाईज केलं जाईल. याच्यानंतर युवा नेते तयार करणं हा जो तिसरा टॉपिक आहे आपला, आणि प्रशासनात तरुणांचा सहभाग कसा वाढवता येईल. जसं माय भारत एक युथ पार्लिमेंट ऑर्गनाईज करतं दरवर्षी, तर याच्या संदर्भात आपण कसं काम करता येऊ शकेल, तरुणांमध्ये नेतृत्व गुण, चिकाटी आणि शिस्त हे कशा प्रकारे तरुणांमध्ये डेव्हलप करता येईल. आपला जो चौथा टॉपिक आहे विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण, याच्यामध्ये आपण जो भर देणार आहे ते इथिक्स मध्ये, म्हणजे नैतिकता याच्यामध्ये आपण भर देणार आहे, की मूलभूत कर्तव्य पाळणारी आणि नागरिक शास्त्राची भान असणारी पिढी घडवणे, आणि व्हॉलंटिअरिंग म्हणजे काय, की याचे तरुणांना एक प्रकारे ट्रेनिंग दिलं जाईल. याच्यानंतर माय भारत हे आपलं एक प्लॅटफॉर्म आहे, याच्यातर्फे मुलांना एक कशा प्रकारे जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील याच्यासाठी आपण एक माय भारत पोर्टलवर एक रजिस्ट्रेशन ड्राईव्ह ही आपण ऑर्गनाईज करणार आहे. आपण 3 प्रकारचे आपण ड्राईव्ह ऑर्गनाईज करणार आहे. जसं माय भारत पोर्टल आहे, त्याच्यावर आपण एक QR कोड तिथे एक डिस्प्ले केला जाईल महाविद्यालयांमध्ये, की त्यांनी जास्तीत जास्त तरुण हे माय भारत पोर्टलवर एक सहभागी होऊ शकतात. दुसरा जो आपण ठेवणार आहे तो विकसित भारत यंग लीडर डायलॉग, हे आपली एक कॉम्पिटिशन होणार आहे. याच्यामध्ये माननीय पंतप्रधान यांच्याबरोबर मुलांना एक इंटरॅक्ट करायची संधी मिळणार आहे. तर त्याचा पण एक QR कोड आहे आणि माहिती आहे, ती आपण स्पर्धेच्या तर्फे ठेवली जाईल स्पर्धेच्या ठिकाणी. आणि तिसरा जो भाग आहे तो जो भाग आहे की आयडिया बॉक्स सबमिशन, याच्यामध्ये एक QR कोड असणार आहे. याच्यामध्ये मुलं वेगवेगळ्या ज्या आपण युवा संवादामध्ये थीम ठेवले असतात, आयडिया जसे स्पोर्ट इकोसिस्टमच्या काय आयडिया आहेत, की आपण इन्फ्रास्ट्रक्चर कसं इम्प्रूव्ह करू शकतो, ऑलिम्पिकसाठी त्यांच्या काय नवीन कन्सेप्ट आहेत, युवा नेते कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात, त्याच्यानंतर जे स्पोर्ट फिजिओथेरपी आहे, कोचिंग आहे, याच्यामध्ये जे लोकल जे स्पोर्ट पर्सन आहेत, मुलं आहेत, त्यांच्या काय आहेत अपेक्षा, तर या आपण माननीय पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकतो आयडिया बॉक्स तर्फे. तर सर्व युवकांना मी आवाहन करतो की आपले हे जे 2 ठिकाणं आहेत धाराशिवमध्ये, जे बामू विद्यापीठाचे सब सेंटर आहे आणि दुसरे जे RP कॉलेज आहे, तिथे 27 ऑगस्ट 2026 ला सकाळी 10 वाजता ते जास्तीत जास्त युवकांनी भाग घेऊन एक इंटरॅक्ट करायची संधी आहे, त्याचा लाभ घ्यावा. थँक्यू.